याबरोबर आमचा आमदार आहे इथे, तो लवकर पळत होता. यावेळी का थांबलाय माहीत नाही, पण थांबलाय. माझा एवढं काम आहे, तेव्हा काम आहे, असं आहे तसं आहे असा पळायचा, पळून जात होता. पण यावेळी थांबलाय. काल रात्री झालाय, अजून रात्री झालं तरी थांबलाय. आणि आता तो आमदार झाला आहे. हा पूर्वी आमचा पोरगा असं म्हणत होतो आम्ही, आता पोरगा नाही, तो आता मोठा झाला आहे. तर सातारा जिल्हा कोरेगाव मतदारसंघातून कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि एक मोठ्या दिग्गज व्यक्तींच्या पराभव करून, तेही आमचेच होते, पराभव करून तो निवडून आला. आणि आल्यासारखा त्याला मी म्हणत होतो, बाबा तो मठाचं नाव लौकिक होईल असं तुझी नाव लौकिक कर, नाहीतर असं कोण म्हणू नये की त्या स्वामीजींचं शिष्य म्हणे असला कसला आमदार, असं कोणतरी म्हणतील, असं कोण म्हणू नये. आणि त्याला साजेशी असं काम कर, म्हणजे तुझंही भलं होईल, आमचंही भलं होईल. म्हणजे आम्हाला काय अपेक्षा नाही आहे, पण आमचं भलं होईल म्हणजे बाबा नाव चांगलं राहील. आणि तो खरोखरच चांगलं काम केलं. एकतर दुष्काळी भागातला मतदारसंघ त्याचा, तिथे रस्ते इतके छान केला आहे, सुंदर केला आहे. आणि गावातील सुविधा ज्या मंदिर असतील, हॉल असतील किंवा पाणंद रस्ते असतील, जिथे सरकार करू शकत नाही तिथे स्वतःच्या त्याचे काही इंडस्ट्री आहेत, इंडस्ट्रीतनं त्याला पैसा बऱ्यापैकी संपादन होते. लोक काही वस्तू बनवतात, 40 रुपयाला विकतात, तो तीच वस्तू त्याच्या कारखान्यात बनवतोय, तो 400 रुपयाला विकतो. त्याची ते स्किल आहे, त्याच्यामध्ये त्याच्याकडे ज्ञान आहे, कौशल्य आहे. मी कुठलं वस्तू असं सांगितलं की सगळेजण त्याच्या मागे लागायला नको म्हणून मी ते नाही सांगितलं. तर विकतो. आणि विशेष करून त्याची बरीच काय उद्योग करतो. आणि त्याचा संसार किती, आई बाबा आहेत, दोघेही मास्तर आहेत, त्यांची पेन्शन आहे. म्हातारायला एक भाऊ आणि भाऊजाई आहेत, तेही करतात त्यांचे ते. 2 बहिणी आहेत, त्या दोघेही डॉक्टर आहेत, त्यांचे ते स्वतंत्र आहेत. नवरा बायको आणि 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. खाऊन खाऊन काय खाणार आहे आणि किती लागणार आहे याला. म्हटलं काहीतरी समाजाचं कर. समाजासाठी केला, खूप चांगलं केला. एक आदर्श मतदारसंघ बनवण्याच्या दृष्टीने लोकांच्या नडीतडीला धावून जाणारा असा. आणि गेल्या 2 वर्षाच्या कोविडमध्ये त्यांनी इतकी चांगली सेवा केली. मी त्याला एवढंच म्हटलं होतं, तू काम करताना एवढंच मनात आणायचं, जर माझ्या घरातले तिथे असते तर मी काय केलं असतं. एवढंच. कधीही कुठलंही काम करत असताना कुठल्याही गाववाले तुझ्याकडे आले, एकच म्हण की मी जर तिथे असतो किंवा माझ्या घरातली जर त्या जागेवर असते तर मी अशा वेळी काय केलं असतं, असं एकदम मनात आण. म्हणजे काय करायचं तुला कळते. सरकारचं हे नाही ते नाही असं नाही. सरकार नसेल तर तुझ्या खिशातलं घाल, पण ते करायचं. त्यांनी एक 100 बेडचं हॉस्पिटल, मंगल कार्यालय कुठे भाड्याने घेतलं आणि त्यात थाटला. आणि 50-55 हजार, 1.5 लाख रुपये डॉक्टर्सना, नर्सिसना पगार देऊन कुठून आणला का आम्हाला मिळत नव्हते नर्सिस, पण हा आणला बाबा, कुठून आणला माहीत नाही. आणून चालवला. गावोगावी जाऊन घरोघरी तपासून जी माणसं आजारी आहेत त्यांना शोधून काढला कोविडच्या आणि आपल्या सेंटरवर आणला. आणून घरात करणार नाही, त्यांच्या नातेवाईक त्यांची सेवा करायला मागे पुढे पाहत होते. पण हे आणि ह्यांची पत्नी, बहिणी आणि मला वाटतं एक भाचाही होता त्यांचा पंढरपूरचा, तोही डॉक्टर MD, यांनी अगदी आपल्या घरच्या माणसासारखे असं सहज जाऊन, म्हणजे असं PP किट नाही, काही नाही आहे, सहज असं जायचं. त्या पेशंटबरोबर जायला घरची भीत होते, पण हा न भीता त्यांची सेवा केली. आणि त्यांना खाण्यापिण्याकरता काही कमी दिली नाही. त्यांना दूध, फळं आणि मस्तपैकी जेवण हे सगळं करून एक त्या भागातले लोक म्हणतात, बाबा तू चांगलं काम केलं. देवदूत आमदार म्हणे, भूत आहे का देवदूत आहे माहीत नाही, पण देवदूत आमदार असं काहीतरी म्हणतात त्याला. ते देवानीच त्याला पाठवलं असं त्यांचं म्हणण्याचं तात्पर्य आहे. पण चांगलं काम केलं. आणि आम्ही काय तोंडावर बोलत नाही त्याला, पण बरं वाटलं आतल्या आत की मठाला शोभेल असं काम केलं बाबा, चांगलं झालं असं.
आणखीन काय काय करतो. आत्ता काय काय कलागती केलं आहे मला काय माहीत नाही, तो काय काय तर केलं असं मी ऐकलं त्याचं. हां, पण तो या व्यतिरिक्त मठाच्या खूप जबाबदाऱ्या पार पाडतो आणि मी कधीही सांगत नाही कोणाला आणि तोही कोणाला सांगत नाही. कोविडमध्ये 2 वर्ष मठाच्या ज्या काय आर्थिक उलाढाल होती, मेटाकुटीस आलेली होती, तेव्हा तो एकटाच ही सगळी निभावताना किती दिला काय दिला मी हिशोब नाही ठेवला आणि जे देतो ते चेकनीच पाठवतो. तो असा काय 2 नंबरचा नाही आहे. जे देतो तो चेकनीच पाठवतो आणि त्याच्या कंपनीकडनं. आणि गेले 2 वर्ष जर तग धरलेला असेल तर त्याच्यामुळे तग धरली सगळी इथे. आणि या व्यतिरिक्त आणि कुठेतरी आजूबाजूला कोणतरी जागा काढलेल्या असतात विकायला आणि कोणतरी येऊन तिथे काहीतरी थाटू नये बीर बार म्हणून आम्ही म्हणतो ते बाबा आपल्याकडे असू द्या, ही एवढं जागा घेऊन ठेव, एवढं जागा घेऊन दे म्हटलं की तेही करतो. या व्यतिरिक्त गुरुकुल जे आहे आमची, त्या गुरुकुलचा सगळ्यात मोठं जबाबदारी तो उचलतो दर महिने. गुरुकुल सुरू झाल्यापासून त्याचा खर्च जे महिन्याचा आहे, सगळ्यांचा मानधन आहे आणि इतर खर्च आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की स्वामीजी ही सगळी करत चाललेत आणि मठात तरी काही दिसत नाही आणि पैसे येतात कुठनं महाराजांकडे, काय 2 नंबरचे धंदेविंदे आहेत का, असं बऱ्याच लोकांना वाटत असते. आणि मग बरीच लोक म्हणतात मठाला काय कमी आहे, मठाला काय कमी आहे. मठाला काही कमी नाही आहे, एवढी लोक असताना मठाला कमी कसं पडणार. आणि मठात तसं काही नाही आहे, पण मठाची माणसं मनाने श्रीमंत आहेत, त्यामुळे मठाला कधी कमी पडत नाही. आणि का कमी पडत नाही तर त्याच्यासारखे जे अदृश्य हात म्हणतो, ते अगोचर हात म्हणतो, ते काम करत असतात कुठे कुठेतरी. आणि आजही तो पूर्ण गुरुकुलची जबाबदारी तो सांभाळतो. म्हणजे दर महिन्याला आम्हाला 30-40 लाख रुपये त्याला खर्च होतो, त्यातला मोठा भाग तो एकटाच सांभाळतो. त्यामुळे हे काम होत राहतात. या व्यतिरिक्त पूर्वी काही सामाजिक कार्य आमची चालत होते, त्या कार्यामध्ये काही माणसं हातभार लावत होते की आणि हे करतो आणि करता करता पण एवढं करून थांबत नाही तो. आता दर गुरुपौर्णिमेला एक 25 लाख रुपये देतो आणि कालच तो ट्रान्सफर केला 25 लाख रुपये. मी म्हटलं तो केला म्हणजे त्याचं कौतुक मी कधी करत नाही आणि पुन्हा त्याला जाताना झापूनच पाठवत असतो. असं वाटू नये की 25 लाख दिला म्हणजे मी फार मोठं झालो असं कोणाला वाटावं. त्याला वाटत नाही, त्याला सवय झाली, कारण एवढ्या वर्षाच्या त्या जडणघडणीत त्याला सगळ्या गोष्टींची सवय झालेली आहे. त्यामुळे तो असं काय फारसा, आणि असा कोणतरी फार मोठा दिला आणि त्याचा मी फार शाबास म्हणतो असंही नाही आहे. मी म्हणतो माझं काय आहे, ही सगळी तुमचंच आहे आणि तुम्हीच करताय हे सगळे, आणि हे कर्तव्यच आहे, सगळ्यांचीच कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य पण करण्याची बुद्धी आहे ना. आता मी म्हटलं ना, अमितला वाटलं की आपण करूया, जीवनला वाटलं की नाही आपण उभं राहायचं हे करा. तो दर महिन्याला 1 लाख रुपये ह्याच्यात कोविड जसा सुरू झाला, अरे कुठनं आणतो दुसरं, कशाला देतोय एवढं म्हणतोय, तो दर पौर्णिमेला आणतोय आणि देतोय. आणि अशी काही माणसं आहेत आपल्यात, मी नाव नाही सांगत कोणाचे, आता उगाच इथे समोर आहेत म्हणून बोललो आहे. आणि हे जे करतात कर्तव्यबुद्धीने करत राहावं, अजून भरपूर करायला पाहिजे. आणि मठाची सुद्धा अजून भरपूर कामं आहेत, होत राहतील, करत राहतील. आणि ही करायला लागलेत म्हणून बाकीच्यानी आपलं काय राहिलं बाबा सुटलो आपण असं कोणी म्हणू नये. आता एवढी मोठी मोठी माणसं आहेत तर आपलं काय काम आहे, आपल्या 100-200नी काय होणार आहे असं कोणी म्हणायचं नाही. त्यांचा 1 कोटी आणि आपले 100 रुपये माझ्यासाठी ते दोन्ही समान आहेत. तर तोही आमदार झाला, त्याचा सत्कार केले का रे आमदार झाल्यावर? झालंय. त्याची बायको इथेच होत्या बाबा. गुरुकुल सुरू होऊन पुरा आता हे राजकारणात पडलं आणि बायको त्याच्या मागे सांभाळायला गेल्यात आता तिकडे. हा फिरत जातोय आणि त्या बेचारी मागे 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 गावागावात जाऊन महिला अमुक तमुक काय कार्यक्रम वगैरे पार पाडत फिरत असतात. बहिणी एक आहे त्यांची डॉक्टर, त्या एक ह्या एक, हे पक्का राजकारण करतात. आणि तो जरासा शहरात फिरत मुंबईत बसून राजकारण करत असतो.
आता काय करतो माहीत नाही. आता काहीतरी मंत्री पण होणार असं म्हणतात, मला काय वाटत नाही आहे. कलाकार आहे तो. तर काही असो, पण गावाला जरी राजा असला तरी आईला तो बाळच असतो. आणि त्याची आई एक आहे, ती हेडमास्टरीण होती शाळेत, आणि घरात सुद्धा तशीच आहे, भयंकर हेडमास्टरीणच आहे ती. आणि घरात फिरता येत नाही, हिंडता येत नाही, पण बसल्या ठिकाणी असा ती खेळ चालू असते त्या म्हातारीचा, काय सांगू तुम्हाला. हा म्हणूनच टिकला आहे तिच्या हातात, दुसरा कोण टिकला असता की नाही माहीत नाही. पण तेवढी मवाळ, आणि काय करावं काय नाही करावं. म्हातारी बसल्या ठिकाणी सगळी खेळ खेळवत असते, उंटावर बसून सगळ्या शेळ्या हाकत असते. पण अशी आई आणि बाबा त्याला भेटले म्हणून ही संस्कार झाली. आणि पुन्हा आणि मठासारखे ठिकाणी कसा आला माहीत नाही, पण आला तो. मठाचाही भलं केला आणि स्वतःचाही कल्याण करून घेतला. तर त्याचाही मी म्हणतो सत्कार करूया खरे, एकदा करूया, त्यालाही करूया. दादा अमरदादांचे हस्ते त्याचा सत्कार करूया, आणि दोघांचे नवरा बायकोच्या जोडीने करूया. सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरु श्री अदृश्य काडसिद्धेश्वराय नमः. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व आपल्या सिद्धगिरीचे भक्तगण या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांना वंदन करतो. आपण सर्वजण आपले बाप्पा अदृश्य काडसिद्धेश्वर महाराजांच्या चरणी लीन होण्यासाठी आणि काडसिद्धेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलो. खरं तर सिद्धगिरीची परंपरा ही सर्वश्रेष्ठ परंपरा आहे. यामध्ये संस्कार दिले जातात. आयुष्यात माणूस कसा चांगला घडवला जातो ही ताकद ही फक्त स्वामीजी देऊ शकतात. आता स्वामीजींनी सांगितलं सगळं त्यांचंच आहे, आमचं काय नाही आहे. ही भावना जागृती फक्त सिद्धगिरीत होऊ शकते. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण सर्वजण खरं तर स्वामीजींचं ऐकण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. आम्ही कोरेगाव मतदारसंघामध्ये काम करत असताना स्वामीजींचे विचार आणि आचार पुढे घेऊन जातो. सामान्य माणसांचा विकास कसा केला जाईल, आपल्या मठाच्या माध्यमातून गावं कशी विकसित होत आहेत, समाजाचा सांस्कृतिक आणि आर्थिक विकास हा मूळ पाया लक्षात घेऊन त्या ठिकाणी काम करतो आहे. आणि चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे असं स्वामीजी म्हणले म्हणजे निश्चित चांगलं चाललं आहे असं वाटतंय. कोरोनाच्या काळामध्ये काम करत असताना मी मठावरती आलो होतो आणि आपल्या मठावरती आपण एक युनिट चालू केलं होतं आपल्या हॉस्पिटलमध्ये, ज्यामध्ये आपण रुग्णांना उपचार देत होतो. ते पाहिलं. स्वामीजी म्हणलं कुठं चालला आहे तुम्ही? स्वामीजी म्हणले चाललो रुग्णांना भेटायला.
मास्क कुठं आहे, कशाला लागते मास्क, हा हे फडकं घेतलं आणि स्वामीजी गेल्यात. इथं तर पहिल्या लाटेमध्ये कोण कुणाला तिकडं रुग्ण नाही कळल्यानंतर 2 किलोमीटरमधून माणसं पळून जायची. मग आपले स्वामीजी डायरेक्ट जात आहेत. मी पाहिलं, मी म्हटलं स्वामीजी मास्क वगैरे काय नाही का? स्वामीजी म्हटले फडकं म्हणजेच मास्क आहे. म्हटले आज गरज कुठली आहे? माणसं जगवण्याची गरज आहे. उतरायचं आणि पूर्ण ताकदीनं काम करायचं म्हणाले. आणि मग सगळे पीपी किट घालायचे, सगळे करायचे, पण स्वामी तसलं काही न करता करत होते काम. तेच पाहिलं. आम्ही कोरेगावला गेलो, त्या ठिकाणी स्वामीजींच्या नावाने एक मोठं हॉस्पिटल काढलं. 425 बेडचं हॉस्पिटल होतं. एका वेळेला आपल्याकडे 425 रुग्ण त्या ठिकाणी होते. स्वामीजींनी सांगितलेल्या आदेशानं त्या ठिकाणी आपण काम केलं. साधारणतः पहिल्या लाटेमध्ये 4,500 आणि दुसऱ्या लाटेमध्ये 8,000 ते 8,500 रुग्ण आपण त्या ठिकाणी इनहाऊस बरे केले आणि 28,000 रुग्णांना त्या ठिकाणी आपण सेवा दिली. त्यामध्ये माझी बायको डॉक्टर आहे, बहीण डॉक्टर आहे, भाचा डॉक्टर आहे, सगळ्यांनी योगदान दिलं. त्याच्याबरोबर जे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांना ते पण स्वामीजींच्या संस्कारातच आहेत. सगळे सेवा हाच सर्वश्रेष्ठ, हाच भाव मानून सगळे काम करतात. मग कुणी स्वतःच्या शेतातल्या भाज्या दिल्या, कुणी अन्नधान्य दिलं. जे मठाचं काम चालतं तसंच तिथं एक थोडक्यात ते हॉस्पिटल मठच तिथं तयार झाला होता. मग सगळ्या लोक एकत्र यायची, तिथं जेवण करायची आणि जे घरामध्ये जेवण असायचं त्याच्यापेक्षा उत्कृष्ट जेवण त्या रुग्णांना दिलं जायचं. माझे वडीलच तिथं आजारी आहेत. स्वामीजींनी सांगितलं होतं आपलं कुटुंबीय तिथं आहे, अशी सेवा करा. मग ते माझंच कुटुंब आहे, अशी सेवा आमच्यातल्या प्रत्येकाने केली. आणि एक आदर्श उदाहरण हे कोरेगावमध्ये त्या ठिकाणी करू शकलो, ते फक्त स्वामीजींच्या कृपेमुळेच करू शकलो. आज मठाला खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या सगळ्यांना माहिती की स्वामीजींच्या ज्ञानामुळं संपूर्ण भारतामध्ये त्याची ख्याती चाललेली आहे. स्वामीजींना अभिप्रेत असणारे प्रकल्प आज या ठिकाणी राबवले जातात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प, बाप्पा म्हणायचे की त्या जागेवरती भू कैलाश उभं राहणार आहे. असे नानाजी एकदा मला म्हणाले होते की बाप्पा त्या ठिकाणी आले होते आणि ते म्हणायचे कायम की ही जागा कायम इथं भू कैलाश उभं राहणार. तर आता मला कळलं आहे म्हणाले की या गुरुकुलच्या माध्यमातून या ठिकाणी भू कैलाश उभं राहणार आहे. आज सकाळी ज्या वेळेला आपण ह्या गुरुकुलच्या मुलांचं या ठिकाणी मंत्र उच्चार पाहतो, त्यांची भजनं पाहतो, त्यांच्या अंगातील कला पाहतो, त्यावेळेला आपल्याला कळतं की एक वेगळं काहीतरी अद्वितीय असं या मठावरती घडतं आहे आणि ते स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली घडतं आहे. खरं तर आपण या मठाचे शिष्य आहोत आणि भक्त आहोत, याचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे, अभिमान असला पाहिजे. आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र मिळून आपण स्वामीजींच्या ह्या संकल्पनेला सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे. एवढंच मी या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण सर्वांना आव्हान करतो आणि माझ्या गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन थांबतो. रामकृष्ण. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वरा. त्याला मी सकाळी सांगितले, तुझ्या घरासाठी जसा कारखाना तू काढलायस तसा मठासाठी एक कारखाना काढ आणि चालवायचा तू, पण फायदा सगळी मठाला पाठवून द्यायचा. आणि कमीत कमी महिन्याला एक 50 लाख रुपये त्यातनं निघतील. महिन्याला एक 50 लाख रुपये इन्कम त्यातनं निघेल असा एक कारखाना काढ आणि तो काढून जे काय त्याचा इन्कम येईल ते सीधा मठासाठी येईल अशी करायला त्याला सांगितले. करेल असं वाटतं.